गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे सॅटर्डे मॉर्निंग 7 नोव्हेंबर. अजून एक वीकेंड चालू झालेला आहे आणि आम्ही चाललोय सिएटल पासून साऊथ डायरेक्शन मध्ये अजून एक जागा एक्सप्लोर करायला. आणि ही जागा आहे माउंट रेनियर नॅशनल पार्क. हे वॉशिंग्टन स्टेट मधलं खूप बऱ्यापैकी फेमस नॅशनल पार्क आहे. सो त्या नॅशनल पार्कमध्ये माउंट रेनियर आहे आणि अजून काही लेक्स आहेत आणि काही हायकिंग ट्रेल्स आहेत. सो आम्ही या काही गोष्टी आज एक्सप्लोर करणार आहोत. चला तर बघूया माउंट रेनियर नॅशनल पार्क. माउंट रेनियर नॅशनल पार्कच्या एंट्री पॉइंटवर इथे आम्हाला काही फी पे करावी लागणार आहे, एंट्री फी. ओके ओके ओके. सो तुम्ही बघू शकता कॅश एक्सेप्ट नाही करत आहेत आणि ते कसे कार्ड स्वाईप करून घेत होते एका मोठ्या काठीला हे करून. नो 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 थँक्यू. टू व्हील ड्राईव्ह. ओके ओके. सो मी आलेलो आहे पार्क मध्ये आता आणि खूपच घनदाट जंगल आहे. ऍक्च्युली पार्कचे रस्ते पण खूपच दाट झाडी आहेत. आम्ही बऱ्यापैकी कॅलिफोर्निया साईडचे पण काही नॅशनल पार्क आधी फिरलेलो आहे, पण एवढी घनदाट झाडी आणि त्याच्यामधून त्या झाडांमधून रस्ते. सो अजून थोडं पुढे आलो आणि पुढे खूपच मस्त स्नो कवर्ड झाडं दिसत आहेत ती. आणि सरप्राइझिंगली आम्हाला स्नोफॉल म्हणजे होताना दिसतोय इथे. ही आपली गाडी आणि गाडीवर बघू शकता स्नो जमा व्हायला लागलाय आणि हलका स्नोफॉल चालू झाला इथे. इथे एक छोटासा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या बाजूलाच एक छानसा वॉटरफॉल आहे. वॉटरफॉलचं पाणी या ब्रिजच्या खालून मस्तपैकी छोट्याशा दरीमधून हे वाहत आहे. खूपच अमेझिंग व्ह्यू आहे. ऍक्च्युली कॅमेऱ्यामध्ये कितपत ही ब्युटी कॅप्चर होते आय एम नॉट शुअर, बट प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला खूपच अमेझिंग आहे. ब्रिजच्या दुसऱ्या साईडचा हा व्ह्यू, जिथे छोटासा ब्रिज दिसतोय, अजून एक वरती वॉकिंग पाथवे आणि वरून एक वॉटरफॉल येतोय. त्या वॉटरफॉलचंच पाणी या ब्रिजच्या खालून आपल्याला खाली वाहताना दिसतंय. आणि हा तो वॉटरफॉल. अमेझिंग व्ह्यू आहे. ऍक्च्युली पूर्णपणे निसर्गाचे जे आधी आपण कलर बघत होतो फॉल कलर्स, आणि हे इथे त्याच्या पूर्णपणे अपोजिट आहे. ब्लॅक अँड व्हाईट, सगळं काही ब्लॅक अँड व्हाईट. हा अजून एक मोठा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या खाली नदीचं मोठं पात्र आहे, बट प्रवाह फक्त मध्ये छोटासा दिसतोय, पाणी वाहतंय. अमेझिंग व्ह्यू आहे. हे नदीचा पात्र बघू शकता. आता स्नोने थोडं कवर्ड आहे आणि छोटा पाण्याचा प्रवाह आहे, बट जेव्हा ग्लेशियर मेल्ट होत असतील समरमध्ये तेव्हा हे पूर्ण फ्लो मध्ये ही नदी वाहत असणार आहे. ज्याप्रमाणे याचं नदीचं म्हणजे एवढं पात्र मोठं दिसतंय त्याच्यावरून अंदाज लावता येऊ शकतो. आणि ब्रिजच्या अपोजिट साईडला दिस इज लाईक साऊथ साईड, तिकडे ही नदी कंटिन्युअली फ्लो होते ब्रिजच्या खालून. सो आम्ही आलोय या डेड एंडला. इथून पुढे रस्ता नाहीये. इथे खूप सारी लोक पार्क करून ते स्कीइंग वगैरे करतायत, पण इथे गाडी थोडी
स्कीड व्हायला चालू झाले. इथून पुढे मॅन्डेटरी म्हणजे या एरियामध्ये चेन आहेत. इथून पुढे तर आम्ही जाऊच नाही शकत, पण या एरियामध्ये आजूबाजूला फिरण्यासाठी आता स्नो चेन लावणं गरजेचं आहे. सो ही आहे आमची स्नो चेन गाडीची. आणि पुढच्या 2 टायरला आमची 2 व्हील ड्राईव्ह आहे, त्याच्यामुळे आम्हाला स्नो चेन लावणं खूप मॅन्डेटरी आहे. फायनली 15-20 मिनिटाच्या स्ट्रगल नंतर आम्हाला चेन गाडीला आम्ही प्रॉपरली लावलेलं आहे पुढच्या 2 टायरला. आमची अकॉर्ड आहे 2 व्हील ड्राईव्ह, त्यामुळे आम्हाला पुढच्या फ्रंट 2 टायर्सना चेन लावावे लागतात. हे तुम्ही बाजूला बघाल तर स्नो पण खूप जोरात पडायला चालू झालेला आहे आणि गाडीवरती पण स्नो जमायला चालू झालेला आहे. सो आम्ही आता रेडी झालोय, आमची गाडी पण रेडी झाली. आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी विथ स्नो चेन्स. एक छोटीशी ट्रेल आहे, ती आम्ही इथे आता जाणार आहे ट्रेल फॉलो करत. आणि या ट्रेल फॉलो करत गेल्यानंतर एक छोटासा वॉटरफॉलचा व्ह्यू आहे असं इथे आम्हाला व्हिजिटर सेंटरमधून माहिती मिळालेली आहे. या आजूबाजूला या परिसराच्या काही लॉजेस आहेत या माउंट रेनियर नॅशनल पार्कचे. हे लेफ्ट साईडला बघाल तुम्ही हे सगळे लॉज. किती सुंदर व्ह्यू आहे त्यांना त्यांच्या विंडोमधून पूर्ण समोरचा माउंट रेनियर आणि आजूबाजूच्या परिसराचा. माउंट रेनियर ऍक्च्युली समोर या डायरेक्शनमध्येच आहे जिथे आता तुम्ही बघताय, बट खूप जास्त स्नोफॉल चालू आहे आणि विजिबिलिटी खूप कमी झाल्यामुळे माउंट रेनियर डायरेक्टली दिसत नाहीये. माउंट रेनियर हा ऍक्च्युली व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीजमध्ये मुळे बनलेला इथे एक माउंटेन आहे आणि इथला वन ऑफ द ऍक्टिव्ह व्होल्कॅनो पण आहे इथे. लास्ट 1894 मध्ये हा व्होल्कॅनो इरप्ट झालेला आहे इथल्या माहितीनुसार. आणि हा इथल्या लोकांचा असा अंदाज आहे की हा कधीही इरप्ट होऊ शकतो. सो वन ऑफ द डेंजरस अँड वन ऑफ द ऍक्टिव्ह व्होल्कॅनो या पार्टमधला. आणि अजून पण माउंट रेनियर हा वॉशिंग्टन स्टेटमधला सगळ्यात उंच माउंटेन आहे. अशी ही या माउंट रेनियरची बाकीची माहिती. इथून चालत जावं लागणार आहे, कारण आम्ही जेव्हा फक्त या सरफेसवरून चालत होतो त्यावेळी पण पाय सटकत होते, कारण स्नोमुळे सगळा एरिया स्लिपरी झालेला आहे. खूपच सुंदर ट्रेल आहे. अशी अमेझिंग ट्रेल आम्ही लास्ट टाइम जी ट्रेल केली ती जंगलामधून वगैरे होती. हे पण आणि ती ट्रेल पूर्ण ग्रीनरी होती आजूबाजूला. ट्रेल पण तशीच आहे, पण स्नो कवर्ड सगळी झाडं असल्यामुळे पूर्ण व्हाईट स्नोचा व्ह्यू आणि सगळी झाडं कव्हर झालेली आहेत स्नोने. आणि पाथवे पण आम्ही ज्याच्यावरून चाललोय तो पण पूर्ण स्नोने कव्हर्ड आहे. ब्युटिफुल व्ह्यू आहे या ट्रेलवरती. डोंगराच्या एकदम कॉर्नरने ही ट्रेल आहे आणि तिथून हा पूर्ण बाजूच्या व्हॅलीचा व्ह्यू. हा आहे मार्टेल फॉल्स व्ह्यू पॉइंट. ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही. सो इथून त्या वॉटरफॉलचं व्ह्यू पॉइंट आहे आणि वी आर ऑलमोस्ट देअर. ते छोटासा वुडन ब्रिज दिसतोय तो फॉलचा प्रवाह क्रॉस करण्यासाठी. खूपच अमेझिंग व्ह्यू आहे. आणि हा आहे तो वॉटरफॉल जे वरून मेल्ट होऊन पाणी येतंय. आणि या ब्रिजवरून आम्ही पण पलीकडे चाललोय आणि इथून खाली पूर्ण वॉटरफॉलचा व्ह्यू. एवढ्या वरती एवढ्या हाईट वरती खूपच छान छोटासा सिनिक ब्रिज बांधून ठेवलाय.
छोटीशी सिनिक ट्रेल होती ही मार्टेल फॉल्सची, जी आमची झालेली आहे आणि आम्ही पुन्हा त्या पाथवेने आमच्या गाडीच्या डायरेक्शनमध्ये रिटर्न चाललोय. इथून ऑन द वे अजून आम्हाला काही जे पण ऍक्सेसिबल स्पॉट्स दिसतील ते पाहत आणि तिथे स्टॉप घेत पुढची जर्नी चालू ठेवणार आहे. हाईक करून रिटर्न चाललोय ऑन द वे आमच्या घराच्या. पण त्या डायरेक्शन मध्ये जाताना आम्हाला काही स्पॉट दिसले तर आम्ही थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. स्नो चेन लावल्यामुळे गाडी खूपच स्लो चालवावी लागते आणि तुम्हाला पण थोडा आवाज येत असावा टायर्सचा स्नो चेनमुळे. त्यामुळे चांगली ग्रिप मिळते रस्त्यावरती. तुम्ही बघू शकता स्नो आहे रस्त्यावर, त्याच्यामुळे स्लिप होण्याचे चान्सेस आहेत गाडी. त्यामुळे ड्रायव्हिंग स्पीड लिमिटेड 20-25 माइल्स पर आवरच्या स्पीडने. आणि विजिबिलिटी पण स्नोफॉलमुळे खूप कमी झाले. ऑलमोस्ट समोरचं तुम्ही बघू शकता 50 फीट टू 100 फीटचीच विजिबिलिटी आहे, त्याच्या पुढचं काही दिसतच नाहीये. त्यामुळे केअरफुली ड्राईव्ह करत आम्ही चाललोय. ऑन द वे रोडच्या बाजूलाच अजून एक वॉटरफॉल दिसला इथे. हा समोर माउंटेन आणि याच्या अपोजिट डायरेक्शनलाच हा खूपच सुंदर वॉटरफॉल आहे. आणि समोर लोक त्याच्या मिडवे पर्यंत ट्रेल आहे तिथपर्यंत जात आहेत आणि तिथून हा व्ह्यू घेत आहेत. हे हा वॉटरफॉलचा व्ह्यू आहे. या ट्रेलची आणि फॉलची माहिती पण थोडी लिहिली आहे. नराडा फॉल्स. तर पोहोचत आलोय आता आम्ही रिटर्न घरी. ऑलमोस्ट 2-2.25 तासांचं ट्रॅव्हल करून माउंट रेनियर नॅशनल पार्क मधून. आणि येता येता वाटेवर आम्हाला इंडियन रेस्टॉरंट दिसलं आणि पाऊस पडत होता. स्नोफॉल एन्जॉय केला. सो अशामध्ये वडापावची आठवण आल्याशिवाय कसं राहणार. तर आम्ही वडापाव ऑर्डर केला होता ऑनलाईनच आणि तो आता पिकअप केला. तो खाऊ आणि आजचा दिवस इथे संपवतो. थँक्यू. गुड नाईट.